खरं सांगायचं तर नात्यामध्ये मोठ्या अपेक्षा नसतात। माणूस फक्त एवढंच पाहतो की समोरचा वेळ देतो का, समजून घेतो का आणि माझ्या भावनांना किंमत देतो का। बाकीचं सगळं दिखाव्यासाठी असतं, पण खरी साथ ही मनाला आधार देणारी असते। कधी कधी आयुष्य इतकं अवघड होतं की आपण स्वतःलाच हरवून बसतो, पण जर कुणीतरी एवढं म्हणालं की मी तुझ्या सोबत आहे, तर तोच क्षण आपल्या जखमी मनाला आयुष्यभराचा हुरूप देऊन जातो। प्रेम म्हणजे रोज आय लव्ह यू म्हणणं नाही, प्रेम म्हणजे एकमेकांच्या डोळ्यातील वेदना न बोलताही ओळखणं आणि काहीही झालं तरी तू एकटा नाहीस हे जगवणं। खरी साथ देणारा माणूस पैसा, रूप, पद पाहत नाही, तो फक्त आपलं अस्तित्व पाहतो आणि आपल्याला आपण जसे आहोत तसे स्वीकारतो। हेच खरं प्रेम आहे जे आयुष्य बदलून टाकतं। कधी कधी शब्दांची गरज नसते, फक्त शांत बसून कुणीतरी आपला हात धरावा एवढंच पुरेसं असतं, मनाला सांगण्यासाठी की या जगात मी एकटा नाही। आपण कितीही मजबूत भासलो तरी आतून प्रत्येकाला कुणीतरी हवं असतं, ज्याच्या समोर आपण निस्वार्थपणे रडू शकतो, ज्याच्या समोर आपण खऱ्या अर्थाने मी होऊ शकतो। मनुष्य आयुष्यभर लोकांसमोर खुश राहण्याचा दिखावा करतो, पण मन मात्र त्या एकाच व्यक्तीची आठवण करत रडतं, जी खऱ्या अर्थाने आपली होती। आठवणी या खरं तर गोड असतात, पण जेव्हा त्या आपल्याला न मिळालेल्या माणसाशी जोडलेल्या असतात तेव्हा त्या हळूहळू मनाला पोखरत जातात। खरं प्रेम म्हणजे कायम सोबत राहणं नाही, तर दूर गेल्यावरही एकमेकांना विसरणं न येणं, कारण अंतर शरीरात असतं पण नातं मनात असतं। आयुष्य खरं तर खूप साधं असतं, आपण ते गुंतागुंत करतो, कारण आपल्याला हवे असलेले लोक आपल्याला मिळत नाहीत आणि जे मिळतात त्यांना आपण स्वीकारत नाही। कधी कधी कुणाला गमावणं म्हणजे शिक्षा नसते, तर एक शिकवण असते की आयुष्य किती नाजूक आहे आणि माणसं आपल्याला किती सहज हरवून जाऊ शकतात। मनाची शांतता मिळवायची असेल तर लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यापेक्षा स्वतःला समजून घ्या, कारण शेवटी साथ देणारं मन आहे, लोक नाही। जेव्हा आपल्या भावनांची कदर होत नाही तेव्हा माणूस बोलणं कमी करतो, हसणं कमी करतो आणि हळूहळू तो स्वतःलाच हरवून बसतो। खरं प्रेम म्हणजे रोज भेटणं, रोज बोलणं नाही, तर असा विश्वास ठेवणं की कुठेही असलो तरी एकमेकांना विसरणार नाही। आपल्या जिव्हाळ्याच्या माणसाने पाठ फिरवली की जगातली बाकीची सारी माणसं परकी वाटतात आणि मग कळतं की माणूस खरं तर लोकांमुळे नाही तर नात्यामुळेच जगत असतो। आयुष्याचा सर्वात मोठा धडा म्हणजे लोक येतात आणि जातात, पण आपण ज्या आठवणी मनात कोरतो त्या कायम सोबत राहतात। कधी कधी आयुष्य आपल्याला तोडून टाकतं, पण आपण जगतो कारण आपल्याला माहीत असतं की कुणीतरी आपल्या अस्तित्वावर विश्वास ठेवतो। खरं सांगायचं तर नातं टिकतं ते प्रेमामुळे नाही तर समजून घेण्यामुळे, कारण प्रेम तात्पुरतं असतं पण समजून घेणं हे आयुष्यभराचं असतं। मनुष्याला जखम नेहमी शब्दांनीच होते आणि इलाज मात्र शांततेत होतो, कारण शांतता हीच खरी ताकद आहे। आयुष्य म्हणजे रोज नव्याने शिकत राहणं, लोकांवर विश्वास ठेवणं आणि कधी कधी तुटूनही जाणं, पण तरीही उभं राहणं, कारण जगणं थांबवणं हाच सर्वात मोठा पराभव असतो।